छान तयार झाली बाबा. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. दुपारच्या जेवणासाठी आता बाहेर चाललो आहे. बोरिवली बेस्टला जाणार आहे. तिथे एक रेस्टॉरंट आहे तर तिथे आम्ही चाललो आहे. सर्वच जण जातोय तर चला. काहीतरी साऊथ इंडियन खाण्याचं मन झालं आणि शंकर महादेवन यांनी इथे बोरिवलीतच एक नवीन रेस्टॉरंट ओपन केल्याचं ऐकलं होतं. तर म्हटलं चला तिथेच जाऊ. व्हेजच खायचंय आज कारण मार्गशीर्ष महिना सुरू आहे. तर आता आम्ही सर्वजण चाललो आहे तिथेच. तर तिथलं फूड खूप छान आहे असं ऐकलंय, ऑथेंटिक आहे. कॉफी आणि बरंच काही आहे. चला तर मग जाऊया. आमच्या इथून तर अगदी जवळ आहे, म्हणजे गाडीने 10 मिनिटात पोहोचलो. पण आम्ही व्हॅले पार्किंग आहे. बोरिवली वेस्ट रेल्वे स्टेशन जवळ हे रेस्टॉरंट आहे. इथून पुढे चालत फक्त 2 मिनिटावर बोरिवली स्टेशन आहे. दुपारी 2 वाजता आम्ही पोहोचलो इथे. हाफ एन आवरचं वेटिंग आहे म्हणून सांगितलंय. तर इथे बाहेरच आता थांबलोय आम्ही, वेट करतोय. आम्ही इथे फर्स्ट फ्लोअरला आलो आता. ओपन किचनचा कन्सेप्ट आहे. इंटेरियर पण खूप छान केलंय. दुपारचे 2:30 वाजल्यात आता. इराचा खाऊ आम्ही घरून बनवून आणला होता. सुरुवातीला 2 प्रकारचे सूप ऑर्डर केले. हे मोरिंगा सूप म्हणजे ड्रमस्टिक सूप. घ्या, टेस्ट करून सांगा मग कसं. हे जिरा मुलिगा रसम सूप. हे रसम सूप आंबट गोड चवीचं आहे. मस्त आहे. बेने पोडी डोसा घेतला होता. बेने म्हणजे लोणी, तर भरपूर लोणी असतं यावर. आत ही अशी पोडी चटणी असते. आलू मसाला पण असतो, पण आम्ही प्लेन डोसा घेतलाय. सर्व एकत्रच ऑर्डर दिली होती ना, तर त्यांनी पटापट आणलं सर्व काही. लोटस स्टेम पासून प्रिपेअर केलेलं हे ॲपिटायझर मागवलं. अन्ना स्टाईल क्रिस्पी लोटस स्टेम असं नाव आहे. आणि हा आणखी एक ॲपिटायझर ऑर्डर केलंय, पोडी चीज बॉल्स. मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आहेत. तर टेस्ट करूया. हे खूप आवडलं. सोबत जी चटणी दिली आहे ती ही पोडी फ्लेवर्ड आहे इन्स्टेड ऑफ शेजवान. हा आहे मुलबगल डोसा. 100 years ओल्ड रेसिपी म्हणून ती फेमस आहे या ठिकाणी. हा बघा असा बॉक्स टाईप बनलाय आणि आत चटणी आहे. ही रेड चटणी आहे आणि भरपूर घी आणि बटर घातलंय, त्यामुळे तो अगदी क्रिस्पी बनलाय. आलूची भाजी सेपरेट दिली आहे या ठिकाणी. चला टेस्ट करून सांगते कसं आहे. खूप मस्त आहे, सुपर टेस्टी. आणि हे आहे मालगुडी पिकांते, समथिंग डिफरंट. प्रेझेंटेशनची स्टाईल पण छान आहे, मस्त आवडली. वर मिरची ठेवली आहे त्यांनी, त्यामुळे असं वाटतंय स्पायसी असेल. मसाले काय मिरची आहे. त्या मसाल्या बरोबर थोडं कडेने पी त्याला स्मोक करणार आहे. त्याचसोबत हे दुसरं स्मोकी ड्रिंक पण आणले, तेही बघूयात. मस्त ड्रॉप्स येतात. हे मला ओके वाटलं. एवढं काय आहे, बाकीच्यांना आवडू शकतो. पातळ कापं असतात. हे कसं आहे. थोडा स्पायसी फ्लेवर आहे आणि थोडी पेरूची टेस्ट पण येते त्यामध्ये. मला हे जास्त आवडलं. स्वीट आहे आणि स्मोकी आहे. हे आहे इडियप्पम. आपल्या कोकणात ज्या शिरवळ्या बनतात ना त्या टाईपमध्येच आहे, पण त्यासोबत ही श्रीलंकन तमिळ करी देतात. छान वाटली करीची टेस्ट, पण कोकोनटचा फ्लेवर आहे त्याला आणि भरपूर साऱ्या भाज्या आहेत. हे तर आपलं शिरवळ्या असतात ना त्या टाईप.
तर ते गोड असतं. छान आहे पण. अरे वा 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 वा. आमची इरा पण छान एन्जॉय करते इथला माहोल. बुलेट कॉफी ते सकाळी पितात ना ते तुपात बनतात. अच्छा लेमन ग्रास म्हणजे गवती चहा. हो हा. ते आणि थोडं कोकम टाईप असेल आणि मिरची आहे. आणखी पण एक काहीतरी आलं आपलं. पराठा विथ मलाबार करी. हा मोल बघ पनीर वगैरे असं. कसा फ्लेवर आहे तो आपल्या नॉर्मल व्हेज भाजी असते ना, अच्छा. मिक्स व्हेज भाजी पण चांगलं आहे. प्लेन पराठा विथ मलाबार करी, यामध्ये पनीर आणि मिक्स व्हेजिटेबल्स आहेत. कॉफी पण आली. तुम्ही जर साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलात आणि कॉफी नाही घेतली तर कसं चालेल? थंड होईल. इकडे ग्लासामध्ये गरम राहील. एकमेकांमध्ये एकच मिक्स कर जरा. काय बघू काय झालं काय झालं? वर क्रीम आहे. हे पण घ्या. चांगले हे बघ ट्राय करून घे. थोडी नाही आवडली, थोडीशी कळूया आपण, चांगली लागते. तो असा असा कशी चिपळ. किती हुशार आहे. आणि शेवटी इटालियन डेझर्ट घेतलं, कॉफी पॅनाकोटा. अगदी स्मूथ कस्टर्ड लाईक टेक्स्चर आहे. एकदम सॉफ्ट. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. सर्व्हिस छान आहे इथली. इथे तुम्हाला एक वेगळं फ्युजन मिळतं, कोरियन प्लस साऊथ इंडियन. फिल्टर कॉफी टाईपचं सिरप. आम्ही 4 जण आहोत आणि आमचं बिल आलं 5,000च्या आसपास. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण तुम्हाला जर ऑथेंटिक आणि वेगळं फ्युजन ट्राय करायचं असेल तर नक्कीच छान आहे. हा आजचा ब्लॉग खूप दिवसांनी अपलोड करते. आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. घरी आलो आम्ही आता आणि आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.